7 नगरसेवक आलेलो आहोत आणि बाकीचे पण इतर आलेले आहेत. बुधवारी रात्री मातोश्रीवर झालेल्या या बैठकीकडे सगळ्यांचंच लक्ष लागलेलं होतं. कारण प्रश्न एकच होता, कल्याण डोंबिवली महापालिकेत पुढची सत्ता कोणाची? मुंबईपेक्षाही जास्त चर्चा सध्या कल्याण डोंबिवली महापालिकेची सुरू आहे. महापौर पद आपल्या ताब्यात ठेवण्यासाठी एकनाथ शिंदे गटाकडून जोरदार राजकीय हालचाली सुरू आहेत. याच पार्श्वभूमीवर खासदार श्रीकांत शिंदेंनी मनसेच्या नगरसेवकांची भेट घेतली आणि त्यानंतरच मनसेनं शिंदे गटाला पाठिंबा जाहीर केला. पण यावेळी पडद्यामागं आणखी मोठा खेळ सुरू होता. भाजप आणि शिंदे सेनेकडून थेट उद्धव ठाकरेंच्या नगरसेवकांशी संपर्क साधण्यात आला. प्रस्ताव ठेवले गेले आणि हे प्रस्ताव नगरसेवकांनीच मातोश्री बाहेर येऊन प्रसार माध्यमांसमोर उघड केले. याच सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर बुधवारी रात्री कल्याण डोंबिवलीचे नवनिर्वाचित नगरसेवक मातोश्रीवर पोहोचले. आत बंद दरवाजा आड नेमकं काय घडलं याची इनसाइड स्टोरी आता समोर येते. उद्धव ठाकरेंनी नगरसेवकांना स्पष्ट शब्दात धीर दिला. तुम्हाला कुठल्याही परिस्थितीत वाळीत टाकलं जाणार नाही. पक्ष तुमच्या पाठीशी ठामपणे उभा राहील. सन्मानजनक वागणूक मिळेल, त्यामुळे भविष्यासंदर्भात कोणतीही चिंता करू नका. तुमच्याशी सध्या दोन्ही बाजूंनी संपर्क साधला जात असून विविध प्रस्ताव समोर ठेवले जात आहेत. तर सध्याच्या घडीला आपण कल्याण डोंबिवली महापालिकेत विरोधी बाकावर बसण्याचा निर्णय घेतलाय. कोणताही प्रस्ताव जरी समोर आला तरी त्यावर वैयक्तिक नव्हे तर पक्ष पातळीवरच विचार केला जाईल. कोणताही निर्णय घाईघाईनं घेतला जाणार नाही आणि तो सामूहिक चर्चेतूनच होईल. मनसेच्या स्थानिक नेत्यांनी असा निर्णय घ्यायला नको होता. जर मनसे आणि आपले सर्व नगरसेवक एकत्र राहिले असते तर कल्याण डोंबिवली महापालिकेत एक मजबूत, प्रभावी आणि सक्षम विरोधी गट उभा राहू शकला असता. यावरून मनसेच्या भूमिकेवरही उद्धव ठाकरे नाराज असल्याचं समोर आलंय. जर पाठिंब्याबाबत कोणत्याही पक्षाने आमच्याकडे प्रस्ताव दिला आणि तो सन्मानजनक असेल आणि तर त्याबाबत आम्ही विचार कसा करावा, काय करावं त्याबाबत आमची चर्चा झाली. आणि त्यांच्याकडनं काय प्रस्ताव येतोय, भाजपकडनं काय प्रस्ताव येतोय, नाही तर आम्ही सक्षम विरोधी पक्षाची भूमिका बजावायला सक्षम आहोत. एकीकडे शिंदे गटाची आक्रमक खेळी, दुसरीकडे उद्धव ठाकरेंची संयमी पण ठाम भूमिका. मातोश्रीवर जे ठरेल त्याचे पडसाद आता थेट कल्याण डोंबिवली महापालिकेत उमटणार आहेत.